तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता एक कोड दिसत असेल समोर स्क्रीनवर. या कोडमध्ये जर तुम्ही नोटीस केलं तर ह्या दोन कोडमध्ये बघताना आपल्याला एक बेसिक डिफरन्स लक्षात येतो. एक ॲरे आहे प्रिमिटिव्ह इंटिजरचा आणि दुसरा ॲरे आहे कॅपिटल इंटिजर म्हणजे इंटिजर क्लासचा. तर मित्रांनो, तुम्ही गेस करू शकता का जे प्रिमिटिव्हसाठीचे 3 SOPs आहेत म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि क्लाससाठीचे 3 SOP आपल्याला दिसत आहेत, या तिघांचा आन्सर काय असेल? पॉज घेऊया. आन्सर आहे पहिल्या प्रिमिटिव्हसाठीचे जे 3 वेळा प्रिंट होईल ना, तर यासाठीची डिफॉल्ट व्हॅल्यू असेल ना ती 000 असेल आणि कॅपिटल इंटिजर म्हणजे क्लाससाठीची जी डिफॉल्ट व्हॅल्यू असेल ती नल 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 असेल. याचाच अर्थ हे दोन्ही ॲरे इंटरनली जाताना वेगळ्या पद्धतीने जातात. थोडक्यात समजून घेऊया. तर प्रिमिटिव्ह ॲरे आणि कॅपिटल इंटिजर म्हणजे क्लास ॲरे हा दोन्हीही हीप सेक्शनवरच जाणार आहे. पण प्रिमिटिव्ह ॲरेमध्ये जेव्हा ॲरे 3चा ॲरे आपला बनणार आहे त्याच्या आतमध्ये 000 ही व्हॅल्यू डायरेक्टली तिथे जाईल. बट जो इंटिजरवाला ॲरे आहे ना त्याच्या ॲरेच्या कंटेंटमध्ये हा एक ॲड्रेस असतो जो की इंटिजर कॅशे और हीपवरच्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करत असतो. सो चला आपण एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया.